आणि आता आपण करतोय चिकन पटियाला. कृती काय करायची आता? आधी आपण पॅन मध्ये तूप घेणार आहे. बर, पूर्ण घालायचं तूप सगळं लागेल. साधारण एक 2-2.5 चमचे. 3 टेबलस्पून. 3 टेबलस्पून. पुढे काय? यामध्ये मसाला वेलची. बर. 1 लवंग. लवंग किती? 2-3. छोटी वेलची. दालचिनी. दालचिनी एक अर्धा 1 इंच. बर, हे काय तुपात परतून घ्यायचं? हो. बर, अजून काही लागणार? यामध्ये कांदा ऍड करायचा आपण. बरं, कांदा आता परतून घ्यायला लागेल ना आपल्याला हे सगळ्या मसाल्याच्या पदार्थांसोबत. कांदा सुद्धा आता परतून झालेला आहे. पुढे आता यामध्ये आपण धनेपूड, जिरेपूड. बर, ही धनेपूड, जिरेपूड आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची किती लागणार आहेत? मिरच्या 4. मिरची एक मिनिट, तुम्ही मिरचीचं पोट फोडून घेतलंय जरा, का बरं असं? कारण त्याचा तिखटपणा यामध्ये उतरतो. बर. आता मॅरिनेट चिकन आपण यामध्ये. बर, घ्या. अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं होतं. तिखट आणि आलं लसणाच्या पेस्ट मध्ये, बरोबर? हे सगळं आपण तुपावर परतून घेतो. हो, आपण यामध्ये तेल वापरतच नाही. पटियाला चिकन मध्ये आपल्यासारखं खोबरं म्हणजे ओला मसाला जो असतो, खोबरं वगैरे तसलं काहीच वापरलं जात नाही. बर. पूर्ण आपला खडा मसाला आहे. बर, ठीक. पुढे काय करायचंय? आता यामध्ये टोमॅटो प्युरी. बर, सांगा किती लागेल? काय करायचं पुढे? मीठ घालायचं आणि हळद. पुढे आणि दही. आपण टोमॅटो प्युरी वापरली ना, त्यामुळे दही कमी वापरलं तरी चालतं. बरोबर, कारण आंबटपणा एनिवेज त्याला असेलच. हो. आणि आता चिकन पटियाला मला वाटतं तयार झालंय. हो. तर त्याला वाफ आणायची एक. त्याला आता शिजू द्यायचं, कारण हे पूर्ण आपण कच्चच वापरतोय. बरोबर. पाणी घालायचं नाही. किती वेळ लागेल तयार व्हायला? याला मटन चिकन शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणजे एक अर्धा पाऊण तास. अर्धा पाऊण तास लागेल. पाऊण तासांनी मग आपण थोडं हलवून घ्यायचं, बंद करायचं, सर्व करायचं. फॅन्टास्टिक. चला, अर्ध्या पाऊण तासात तयार होते चिकन पटियाला. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. पटियाला चिकन साठी लागणारे साहित्य: टोमॅटो प्युरी, बारीक चिरलेला कांदा, लवंगा, मसाला वेलची, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, तूप, दही, धणेपूड, जिरेपूड, दालचिनी आणि मॅरिनेट केलेलं चिकन. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये 2 ते 2.5 चमचे तूप गरम करून त्यामध्ये मसाला वेलची, 2-3 लवंगा, छोटी वेलची, दालचिनी, बारीक चिरलेला कांदा परतून त्यामध्ये धणेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची आणि मॅरिनेट केलेलं चिकन, टोमॅटो प्युरी, मीठ, हळद आणि 1 चमचा दही घालून एकत्र करून त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यावं आणि पटियाला चिकन सर्व्ह करावं. बिंबिसार नगर मधल्या नम्रताजींच्या घरी आज आपण आलो आणि तुम्ही एवढ्या छान 3 रेसिपीज आम्हाला करून दाखवल्या. तुम्ही गाणं गाणार हे आमच्यासाठी अनपेक्षित होतं, पण तेही खूप सुंदर होतं. फार छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? मलाही अनपेक्षित आहे, कारण मी आजपर्यंत बघत आली आहे की आम्ही सारी खवईमध्ये आपण बघितलं आणि हे घरी बनवलं. पण आज मी स्वतः यामध्ये भाग घेतला. मला खूप आनंद वाटतोय की मी या भागाची एक पार्टिसिपेट झाले. वा वा वा, क्या बात आहे. तुमचा हा आनंद असाच राहोत, तुमचं गाणं पण असंच राहोत. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. अशाच छान हसत राहा. चला, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, सगळं आम्हाला नक्की कळवा. तुमची पोचपावती आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि म्हणूनच लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. नम्रताजींनी केलेल्या 3 रेसिपीज आपल्या समोर आहेत आणि आपल्या सोबत आहेत त्यांचे पती. तुमचंही स्वागत आजच्या भागात. आणि तुम्ही फार कौतुक करत असता म्हणजे त्यांच्या गाण्याचं, ह्या सगळ्या स्वयंपाकाचं. आणि आता आपल्याला सगळ्यांना मिळून खायचंय. रेडी आहात ना? पण त्याआधी आपण एक फोटो काढूयात का? बघा त्या कॅमेऱ्यात. 1, 2, 3, स्माइल प्लीज. थँक्यू सो मच. आता आपण लगेच खायला सुरुवात करूयात. आम्ही खायला सुरुवात करतो, तुम्ही घ्या निरोप. फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला परत भेटायचं पुढच्या अशा कैक भागांमध्ये, अशा कैक रेसिपीज घेऊ, हो की नाही? आणि तुम्ही पुढचे भाग पहा. पुढचे जे आता आम्ही सगळे करू दे. चला, ताबडतोब घ्या निरोप. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. गद्रे प्रीमियम सी फूड प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी
ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.